22 जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राच्या मंदिराचं लोकार्पण होत आहे। त्यासाठीच नागपूर शहर देखील सज्ज होत आहे। तर तुम्ही पाठीमागे बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने इथे प्रभू रामचंद्राचं 40 फुटाचं हे कटआउट्स उभं केलेलं आहे आणि पुढचे 3 दिवस हे कटआउट्स उभं राहणार आहे। यासोबतच माता सीता असेल, भगवान लक्ष्मण असेल, यांचे देखील कटआउट्स इथे लागलेले आहे। आणि नागपूरच्या रस्त्यांवर जर का तुम्ही दृश्य बघितलं ना तर नागपूरच्या रस्त्यावर देखील जागोजागी श्रीनामाचा गजर होताना दिसत आहे, झेंडे पाहायला मिळत आहे, पताका पाहायला मिळत आहे, आकाश दिवे लागलेले आहे। त्यामुळे नागपूर शहर देखील भगवमय झालेलं आहे, राम भक्तिमय झालेला आहे, हे आपल्याला दृश्यांवरनं पाहायला मिळतं। आणि महत्त्वाची गोष्ट की अजित पवार गट हे देखील या संपूर्ण सोहळ्यासाठी सज्ज आहे, ते देखील मैदानात उतरलेले आहे। अजित पवार गटाचे प्रवक्ते प्रशांत पवार आपल्यासोबत, आपण त्यांना विचारूया। वेगवेगळे कार्यक्रम पुढचे 3 दिवस तुम्ही घेताय, काय नियोजन आहे तुमचं? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागपूर शहरातर्फे आम्ही जे 22 तारखेला भगवान प्रभू रामचंद्राची प्रतिष्ठापना होणार आहे अयोध्येमध्ये, म्हणून आम्ही 19 तारखेपासून नागपूर शहरामध्ये हे कार्यक्रम भगवान रामजीचे कार्यक्रम सुरू केलेले आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे 40 फुटाचं कटआउट प्रभू रामचंद्राचं आम्ही इथे उभं केलेलं आहे। त्याच्यानंतर मा सीतामाईचं पण 35 फुटाचं आहे, भगवान लक्ष्मणांचं पण 35 फुटाचं आहे, हनुमानजीचं 10 फुटाचं आहे। असं हे विविध प्रकारचे कटआउट्स आम्ही महाल या विभागामध्ये गांधी गेट इथे उभा। आणखी काय कार्यक्रम ठेवले तुम्ही? या व्यतिरिक्त आमचा हे आहे सूरजकांड, आपला सुंदरकांड आहे, त्याच्यानंतर तुमचं भजन आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्याच्या मनातून ही कल्पना निघाली तो गौस मोमीन हा आमचा एक मुस्लिम कार्यकर्ता आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे त्याच्या या संकल्पनेतून आम्ही हे आजचा कार्यक्रम घेतला, आणि त्यातही त्याची मुलगी सीता बनलेली आहे, ती पण काय कोमिन नाव आहे तिचं, ते हे तिचं नाव आहे। ती थोड्या वेळात इथे स्टेजवर येणार आहे, राम लक्ष्मण सीतेचं या ठिकाणी दर्शन होईल। आणि त्याच पद्धतीनं नागपूर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे विविध कार्यक्रम घेण्यात येऊन राहिले आहे। 22 तारखेपर्यंत हे कार्यक्रम असेच चालू राहतील, ज्याच्याकरता आमचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते हे कामाला लागलेले आहेत। आपण बघू शकतो की ज्या प्रकारे अयोध्येमध्ये आपल्याला एक दृश्य पाहायला मिळतात, जो सोहळा अयोध्येमध्ये 22 तारखेला होणार आहे, संपूर्ण देशाचं त्याकडे लक्ष आहे आणि देशभरामध्ये रामभक्तिमय वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे। नागपूरच्या या दृश्यांवरून देखील लक्षात येतं की नागपूर देखील 22 तारखेच्या त्या सोहळ्यासाठी सज्ज होत आहे। नागपूरमध्ये पॅरललमध्ये 22 तारखेला अयोध्येमध्ये जो सोहळा चालेल त्याच्या समांतर वेगवेगळे उपक्रम, वेगवेगळ्या संस्था असेल, संघटना असेल, राजकीय पक्ष असेल, त्यांनी ठेवलेले आहे। कॅमेरामॅन अतुल हिडेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।